HD 1996 and Indus Valley Civilization. रोहन, अरे एवढा का गोंधळलेला दिसतोयस? दादा, मला भारताच्या इतिहासावर प्रोजेक्ट सादर करायचा आहे, पण तो इतका सखोल आहे, मी सगळं कसं समजावून सांगणार? रोहन, भारताचा इतिहास खूप मोठा आहे, पण तो खूप रोचक आणि प्रेरणादायक आहे. चल, आपण त्याला सोप्या टप्प्यांमध्ये तोडूया आणि पाहूया की प्रत्येक कालखंडाने आजचा भारत कसा घडवला. मुख्य वर्णन. भारताचा इतिहास आपण 4 प्रमुख कालखंडांमध्ये समजून घेऊ शकतो. भारताचा इतिहास प्राचीन काळापर्यंत जातो, ज्यामध्ये रामायण आणि महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा समावेश आहे. हे महाकाव्य महान राजे जसे की राम आणि कृष्ण यांची गाथा सांगतात आणि आपल्याला कर्तव्य, सन्मान आणि बलिदानाचे महत्त्व शिकवतात. प्राचीन भारत. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन 3300 ते 1300 BC. जगातील सर्वात जुन्या शहरी सभ्यतांपैकी एक. हडप्पा आणि मोहनजादोरो सारख्या शहरांमध्ये सरळ रस्ते, जलवाहन प्रणाली आणि गोदामं होती. मेसोपोटामिया सारख्या दूरच्या देशांसोबत व्यापार होत होता. आणि तुला माहिती आहे रोहन, मोहनजोदारोतील ग्रेट बाथ हे जगातील सर्वात जुने सार्वजनिक जलाशय आहे. वैदिक काल 1500 ते 600 BC. या काळात वेदांचे, हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांचे लेखन झाले होते. सामाजिक संघटनांचे प्रारंभ, विविध पूजा आणि तत्वज्ञानाची सुरुवात. प्रारंभिक राज्यांची निर्मिती आणि संस्कृत भाषेचा विकास. मौर्य साम्राज्य 321 ते 185 BC. चंद्रगुप्त मौर्याने भारताच्या मोठ्या भागाला एकत्र केले. सम्राट अशोक, त्यांचा नातू. कलिंग युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि एशियामध्ये त्याचे प्रसार केले. अशोकाचे स्तंभ. दया आणि नैतिकतेच्या संदेशासह पाषाणावर उत्कीर्ण असलेला शिलालेख. अशोक हा एक महान नेता वाटतो. तो विजेता असताना शांततेचा मार्ग का स्वीकारला? कलिंग युद्धाने त्याला हिंसकतेचे भयान परिणाम दाखवले. त्यानंतर त्याने आपले जीवन दया आणि सामंजस्य प्रसारासाठी समर्पित केले. मध्ययुगीन भारत. मुघल साम्राज्य 1526 ते 1857. भारतातील एक सर्वात प्रभावी साम्राज्य, जे त्याच्या संपत्ती, संस्कृती आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. अकबराच्या धार्मिक सहिष्णुतेच्या धोरणाने विविध समुदायांना एकत्र आणले. शहाजहानने बांधलेल्या ताजमहालामुळे भारताच्या कलात्मक धरोहराची ओळख झाली. राजपूत प्रतिकार. राजपूत शासकांनी जसे महाराणा प्रताप त्यांच्या भूमी आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी प्रचंड प्रतिकार केला. हल्दी घाटी लढाई हा शौर्य आणि बलिदानाचा ऐतिहासिक प्रसंग आहे. मराठा साम्राज्य 1647 ते 1818. शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात एक मजबूत आणि स्वातंत्र्य राज्य स्थापन केले. त्यांच्या अभिनय लढाईच्या रणनीतींमध्ये गोरिला युद्ध पद्धतीच्या वापराची आजही प्रशंसा केली जाते. मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या विस्ताराला प्रतिकार केला. म्हणजे भारताचा इतिहास केवळ साम्राज्यांचा नाही, तर प्रतिकार आणि ओळख राखण्याचाही आहे, नाही का? हो, नक्कीच. राजपूत आणि मराठ्यांचे संघर्ष आपल्याला धैर्य आणि लवचिकतेचे महत्त्व शिकवतात. आधुनिक भारत. साम्राज्यवाद 1757 ते 1947. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीच्या लढाईनंतर भारतावर वर्चस्व मिळवले. ब्रिटिश धोरणांनी भारताची संपत्ती शोषली, ज्यामुळे दुष्काळ आणि बंडे झाले. स्वातंत्र्य संग्राम. महात्मा गांधींनी अहिंसक प्रतिकार सुरू केला. दांडी मार्च आणि क्विट इंडिया चळवळ यासारख्या आंदोलनांनी लाखो लोकांना प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस आणि भारतीय राष्ट्रीय सेना INA ने सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. भगतसिंह यासारख्या क्रांतिकारांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. महिला देखील स्वातंत्र्य संग्रामाचा भाग होत्या का? हो. राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या वीर महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतरचा भारत. भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले आणि आधुनिकतेसाठी व एकतेसाठी प्रयत्न केले. भारतीय संविधान 1950 भारताला सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य बनवले. महत्त्वाची प्रगती. विज्ञान, शिक्षण आणि अंतराळ अन्वेषण म्हणजेच ISRO मध्ये वाढ.
सांस्कृतिक आणि भाषिक विविधता सण आणि कलेत साजरी केली जाते. म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त भूतकाळापुरता नाही, ते एक सतत चाललेला प्रवास आहे. नक्कीच. तुमच्यासारखी प्रत्येक पिढी भारताच्या भविष्याला आकार देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते. थँक्यू दादा. भारताचा इतिहास हा फक्त घटना आणि तारखांपेक्षा जास्त नसून शौर्य आणि विकासाची गोष्ट आहे. हो रोहन, आपला इतिहास आपल्याला आपल्या मूल्यांची कदर करण्याची, उत्कृष्टतेची आणि ध्येय गाठण्याची शिकवण देतो. मी आता माझं प्रोजेक्ट कम्प्लीट करतो. येस.